नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये। आणि आज आपण मुलांना कठीण जाणारा भाग तो म्हणजे नंबरचं कॅल्क्युलेशन। आपण मुलं ज्यावेळेस 7वीच्या पुढे शिकतात, 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, त्यामध्ये मुलांना कॅल्क्युलेशन करणं खूप अवघड जातं। आता ते आपण सोपं करणार आहे, खूप इझी करणार आहे। सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्या। आता इथं तुम्हाला काही ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत। पहिला नंबर आहे की हे जे काही फर्स्ट पेज आहे हे स्वतःच्या टेबल मध्ये आहे। 3 रूल्स तुम्हाला इथं फॉलो करायचे आहे। या व्हिडिओ मध्ये आपण 2 रूल्स इथं फॉलो करणार आहे। पहिला रूल्स आहे कोणताही न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद स्वतःच्या टेबल मध्ये बघायचं। कोणाच्या टेबल मध्ये बघायचं? स्वतःच्या टेबल मध्ये। आता या सर्वांमध्ये स्वतःच्या टेबल मधलं कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहोत। स्टेप नंबर 1। चला आता आपण स्टेप नंबर 1 हे स्वतःच्या टेबल मध्ये 32 1 जा 32, 32 2 जा किती होणार 64। म्हणजे आन्सर किती आला आपलं 2/1 = 2। क्लियर? चला पुढे 22 1 जा 22, 22 2 जा 44। आन्सर किती आलं 1/2। पक्क लक्षात घ्या। 10 1 जा 10, 10 10 जा 100। आन्सर आलं आपलं 1/10। आपण कोणती सिरीज शिकतोय? स्वतःच्या टेबल मध्ये। काय शिकतोय? स्वतःच्या टेबल मध्ये। आता इथं बघा 9 1 जा 9, 9 9 जा 81। आन्सर किती आलं 1/9। स्वतःच्या टेबल मधली स्टेप नंबर 1 पक्क लक्षात ठेवा। चला आता 36 1 जा 36, 36 2 जा 72। आन्सर किती आलं 72। आन्सर किती आलं 1/2। क्लियर? कोणती स्टेप शिकतोय आपण? स्वतःच्या टेबल मध्ये। 23 1 जा 23 2 जा। आन्सर किती आलं 1/2 स्वतःच्या टेबल मध्ये। 19 1 जा 19, 19 4 जा 76। आन्सर किती आले 1/4। पक्क लक्षात ठेवायचं। ही ट्रिक्स नंबर 1 आहे, स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 1 आहे कोणाची? स्वतःच्या टेबल मध्ये नंबर पाहणे। कोणती स्टेप आहे? अंक किंवा हा जो नंबर आहे हा नंबर कुणाच्या टेबल मध्ये पाहायचं? स्वतःच्या टेबल मध्ये। स्वतःच्या टेबल मध्ये पाहणे ही ट्रिक्स आहे। स्वतःच्या टेबल मध्ये पाहणे पक्क लक्षात ठेवा। क्लियर? आता लक्षात घ्या स्वतःच्या टेबल मध्ये पाहणे। चला पुढं आता स्वतःच्या टेबल मध्ये। आता इथून दुसऱ्याच्या टेबल मध्ये हे 2 रो, तिसरा रो, हे दोन्ही 81 आणि 36 हे कोणाच्या टेबल मध्ये आहेत? 9 च्या टेबल मध्ये। कारण हे एकमेकांच्या स्वतःच्या टेबल मध्ये नाही आहे। मग जर स्वतःच्या टेबल मध्ये नसतील तर काय करतो आपण? दुसऱ्याच्या टेबल मध्ये शोधतो। 9 9 जा 9 4 जा किती आला आन्सर 9/4। कोणाच्या टेबल मध्ये आलं? हे दोन्ही 9 च्या टेबल मध्ये। पक्क लक्षात ठेवा, म्हणजे दुसऱ्याच्या टेबल मध्ये। स्टेप नंबर 1 स्वतःच्या टेबल मध्ये। स्टेप नंबर 2 कुणाच्या टेबल मध्ये शोधायचं आपल्याला? दुसऱ्याच्या टेबल मध्ये शोधायचं। स्टेप नंबर 2 मध्ये लक्षात ठेवा। पुढे आता हे दोन्ही 12 च्या टेबल मध्ये 16 नाही, 16 च्या टेबल मध्ये 12 नाही, म्हणजे एकमेकांच्या टेबल मध्ये नाही आहेत। कॅल्क्युलेशन करताना मग आपण काय करायचं? दुसऱ्याच्या टेबल मध्ये। आता हे दोन्ही 4 च्या टेबल मध्ये। 4 3 जा 4 4 जा। आन्सर किती आलं 3/4। घाई करायची नाही। आता इथं बघा या 0 ला हा 0 कट होणार। क्लियर? 42 आणि किती आहे 63 कोणाच्या टेबल मध्ये? 21 च्या। 21 2 जा 21 3 जा किती होणार 63। आन्सर किती आलं हे 2 आणि हे 3। क्लियर? ओके। चला आता हे बघा या शून्याला हे 0 कट, 0 ला 0 कट। आता इथं बघा तुम्ही या 0 ला हा 0 कट केला तरी चालेल किंवा डायरेक्ट टेबल म्हटला तरी चालेल। वरती काय उरलं आता 20, इथं किती उरलं 50। हे दोघंही कुणाच्या टेबल मध्ये आहे? 5 च्या। हे दोघंही आपल्याला एकाच टेबल मध्ये पाहिजे।
हा 5 च्या हा 6 च्या चालत नाही, एकाच टेबलमध्ये पाहिजे. अंश आणि छेद, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कोणाच्या टेबलमध्ये पाहिजे, एकाच टेबलमध्ये. पक्क लक्षात ठेवा. आता 5 4 जा आणि 5 3 जा, मग छोटा आन्सर किती आला आपलं 4/3. हे झालं कॅल्क्युलेशन स्टेप नंबर 2. ओके, चला आता बघा पुढे. आता पुढे बघा, हे 0 ला हा 0 कट, हा 0 ला हा 0 कट. हे दोघंही कुणाच्या टेबलमध्ये आहेत, 19 च्या. 19 5 जा 19 2 जा, आन्सर किती आलं 5/2. पक्क लक्षात ठेवा. हा 0 कट, हा 0 ला हा 0 कट. हे दोघंही कुणाच्या टेबलमध्ये आहेत, 15 5 जा आणि 15 4 जा. मग आन्सर किती आलं, वरती किती आहे 5, खाली किती आहे 4. हे स्मॉल आन्सर. हे आपल्याला पटपट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. मी स्टेप बाय स्टेप शिकवतोय. पहिले काय शिकवलं, स्वतःच्या टेबलमध्ये. आता काय आहे, दुसऱ्याच्या टेबलमध्ये. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. हे 0 कट, बरोबर आहे का नाही. 36 1 जा 36 2 जा, आन्सर किती आलं 1/2. पक्क लक्षात ठेवा. या 0 ला हा 0 कट, बरोबर. आता ही 40 च्या टेबलमध्ये 60 नाही आहे, स्वतःच्या नाही, मग दुसऱ्याच्या. कोणाच्या टेबलमध्ये आहे, 22 जा 23 जा, 20 च्या टेबलमध्ये आहे. मग किती आला आन्सर, वरती काय उरलं 2, खाली काय उरलं 3, 2/3 आन्सर. पक्क लक्षात ठेवा. या 0 ला हा 0 कट, बरोबर. या 0 ला हा 0 काय होणार, कॅन्सल होणार. वरती किती आहे 34, खाली किती आहे 51. 34 च्या टेबलमध्ये 51 येत नाही, म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये येत नाही. मग मी काय करणार, दुसऱ्याच्या टेबलमध्ये शोधणार. 17 2 जा 17 3 जा, किती आला आन्सर 2/3. स्मॉल आन्सर करायचं असतं. आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला स्पीडनं जमलं पाहिजे, तरच आपलं आन्सर अगदी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करणं सोपं जातं. पक्क लक्षात ठेवा. या 0 ला हा 0 कॅन्सल, या 0 ला हा 0 कॅन्सल. आता हे दोघंही एकाच टेबलमध्ये आले पाहिजे, बरोबर. 8 6 जा आणि 8 8 जा, 8 6 जा. आता वरती काय उरलं 6, खाली काय उरलं 8, बरोबर. आता आपण याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. 2 3 जा आणि 2 4 जा, म्हणजे आन्सर किती येणार, आणखी सिम्प्लिफाय करू 3/4. समजलं सगळ्यांना, क्लिअर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सिम्प्लिफिकेशन कॅल्क्युलेशन करू शकतो. हा काय बघितलं आपण या व्हिडिओमध्ये, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय मध्ये बघितलं आपण, हा नंबर स्वतःच्या टेबलमध्ये बघितलाय. हे दोन रो स्वतःच्या टेबलमध्ये, आणि हे काय बघितलं, दुसऱ्याच्या टेबलमध्ये बघितलं. सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 रूल्स. पहिला रूल्स, स्वतःच्या टेबलमध्ये पहा. जर स्वतःच्या टेबलमध्ये नसेल तर कोणाच्या टेबलमध्ये शोधायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दुसऱ्याच्या टेबलमध्ये. हे मी बार बार का सांगतोय, मुलं कन्फ्यूज होतात. आणि यासाठी मिनिमम 3030 तक तुम्ही टेबल पाठ ठेवा, आणि हे असायलाच पाहिजे. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं आणखी सोपं जातं. क्लिअर. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि तुम्ही अशाच पद्धतीचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन शिकवत राहील. ओके, थँक्यू.